तर हा बघा आता विवेक भाईनी पकडलेला आहे. छोट्या बॉटलमध्ये पण कसला मोठा पकडलेला आहे. शेवटचा होता त्याचा पण पकडलेला एकदम खतरनाक मध्ये. जीवन धरून पण आता आधी पण 3-4 काढलेले आहेत. आमच्यात काय अजून लागला नाही बघा. साईज पण चांगली आहे एकदम खतरनाक मध्ये. चला आता इकडे फिरलाय सामा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो वेळासमध्ये. तर आपल्याला बोईट मासे पकडायचे होते. मी एकटाच येणार होतो. तर जीवनला पण फोन केला, विवेकला फोन केला, भावाला पण फोन केला. तर तिघंजण आले आपल्यासोबत. ते बघा आता आम्ही चाललो आहे पकडायला बोईट मासे. आता बघूया किती भेटतात. आज पहिल्यांदा चालू आहे ह्या साईडला. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला दाखवतो कसे बोईट मासे पकडतात ते बाटलीच्या साहाय्याने. चला तर बघा मित्रांनो, आपण आलो वेळासमध्ये. तर बॉटलमधून काय मासे भेटत नव्हते म्हणून भावाने आपल्या पटकन डायरेक्ट पीठच आणला नाट्याचा 1 किलोचा आणि त्यात हळद बिळद आता मिक्स करतोय तो भाई. तर ऐकत नाही बाबा हे आमची माणसं. म्हणजे आज मच्छी पकडायचं फुल प्लॅनिंग आहे. जर रात्र झाली तरी चालेल. आम्हाला जास्त जमत नव्हतं मग आपल्या विवेक भाईला बोलवली. हे बघा बॉटल बिटल आम्ही तयारच केले आहेत. आज मच्छी जाणार आणि दादानी पण तिकडे मच्छी वगैरे पकडली आहे बघा. अजून आता उधाणाचं पाणी स्लो व्हायला थोडा टाईम लागतो त्याच्यामुळं आम्ही थांबलो आहे. पण आता एवढं लांब आलो तर काही ना काहीतरी आम्ही पकडून देणारच. त्यात काही विषय नाही येणार. आपला पीठ पण इथं आहे बघा, थोडासाच राहिला आहे. हे बघा व्यवस्थित कालव, टेन्शन घेऊ नका, आरामात. 1 तास गेला तरी चालेल कालवायला. चला आता कालवून वगैरे घेऊ पीठ. आपल्याला बघूया काय लागतंय का. आपण तर टाकलं आहे बघा. तुम्ही शेवटपर्यंत बघा, मजा येईल. आम्ही आलोय, लोकेशन तुम्हाला नंतर सांगतो कुठे आलोय ते. मित्रमंडळी आलेली आहे. आम्ही आत्ताच आलोय उन्हातून बघा. हालत खराब झाले. पाऊस काय पडतच नाही. बोईट मासे भेटतील नाही भेटतील पण पकडल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. बाकी प्रोसिजर इकडे चालू आहे, तुम्हाला दाखवतो बघा. समुद्र आहे पाठीमागं. आपण इथं आलोय बाजूलाच एकदम. डायरेक्ट चपातीचाच आणि बॉटल घेतलेली आहे. आता उलट छोटे मासे आहेत. आपण जास्त हे नाही करत आहे. थोडासा स्पीड घ्यायचा, जास्त असं मिक्स करायचा असं पूर्ण. आणि जेवढं लहान होईल तेवढं खायचं आहे. एवढंच घ्या ठीक आहे. अशी मोठी छोटी आहे. तर हा बघा आता विवेक भाईनी पकडलेला आहे. छोट्या बॉटलमध्ये पण कसला मोठा पकडलेला आहे. शेवटचा होता त्याचा पण पकडलेला एकदम खतरनाक मध्ये. जीवन धरून पण आता आधी पण 3-4 काढलेले आहेत. आमच्यात काय अजून लागला नाही बघा. साईज पण चांगली आहे एकदम खतरनाक मध्ये. चला आता लागायला सुरुवात झाली. तर आता थांबूया 10-15 मिनटं. दगड खुर्ची हे थांब थांब. चला अभी नहीं, अभी रुकेगा नहीं भाई. बहुत टाइम के बाद आया है. चला भेटला फायनली आपल्याला. पण पाणी नको काढायला लगेच. दगड एकच ठेवले आहे ना. इकडे फिरलाय सामा. खूप टाइम झाला. आता आलोय, संध्याकाळ झाले. वेळाच्या इथं कॉर्नरच आहे मी रोडच्या इथं. तर बघा विवेक पण आहे, जीवन पण आहे. आता बघूया आपल्याला थोडे 2-4 भेटले आजच्या पुरते तरी काय फुकट गेली नाही फेरी आमची. तर बघूया अजून 10-15 मिनटं काय भेटतायत की नाही. तुम्हाला दाखवतो. पिशवी बघा तिकडं आहे. शेवटला दाखवतो आपण काय काय जमवलं आहे ते. तर चला. तर मित्रांनो आता निघालोय घरी आम्ही. तर बघा मच्छी आपल्याला थोडीच भेटले पण ठीक आहे. हे बघा भेटले तशी 5-6 भेटले. तर आता निघूया घरी. तर आत्तासाठी एवढंच आहे. उद्या आपण दुसरीकडे जाणार आहोत आपल्या साईडला. तर अशाच नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला.
आत्तासाठी बाय बाय. आणि कोण नवीन असेल आपल्या चॅनलला त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर व्हिडिओ वगैरे एंड केला आपण, पण आपल्याला नाश्त्याची सोय केलेली होती जीवन भावांनी पण. तर आम्ही आता पॅटीस वगैरे खाणार आहोत. आणि समुद्रकिनारी पॅटीस वगैरे खाण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. बघा आपण इथं बघा इथे खडक आहेत, हे बघा इकडे समुद्र आहे, एक नंबर व्ह्यू आहे संध्याकाळच्या वेळेला. तर मजा असते ती मित्रांसोबत असा नाश्ता वगैरे करायची, फिरायची पण. तर तुम्ही पण एन्जॉय करा. चला तर आता आपण खाऊन घेऊया. हे बघा हे बघा मस्तपैकी पॅटीस वगैरे मागवलेलं आहे आणि चटणी पण वगैरे भेटलेली आहे. हे बघा मस्त 4 प्लेट एक नंबरमध्ये. तर आता खाऊन घेऊया पटकनमध्ये. हे बघा तर आता खाऊन घेतो आम्ही आणि व्हिडिओचं इथंच आपण एंड करतोय. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण पुन्हा एकदा. तर आतासाठी बाय बाय, टेक केअर.